जय स्वामीनारायण मंडळी, जय कष्टभंजन देव, राधे राधे. मी जयश्री चौधरी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आज मी महाभारतातील गांधारी हे स्त्री पात्राविषयी तुम्हाला आज काही सांगणार आहे. तिचं जीवन कसं होतं ते मी तुम्हाला मनातल्या महाभारतमध्ये सांगणार आहे. सो तुम्ही व्हिडिओ पूर्ण ऐका, तुम्हाला कळेल. तर गांधारीने काहीही निवडलं नव्हतं. आयुष्यभर ती दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा भोगत राहिली. ती कसे? तर पुढे तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ ऐका. गांधारीची कथा ही करुणा आणि जबाबदारी यांच्या मधोमध उभी असलेली सावली आहे. तिचं आयुष्य तिच्या निर्णयापेक्षा परिस्थितीच्या ओझ्याखाली आकारलं गेलं. लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झालं आणि भविष्य तिच्या हातातून निसटलं. अंधाराची भीती असतानाही तिने स्वतःला अंधारात बांधून घेतलं. डोळ्यावरील पट्टी ही त्यागाची नव्हती, तर एक कठोर निवडीची साक्ष होती. पतीच्या दुःखात सहभागी होण्याची, पण वास्तवाकडे पाठ फिरविण्याची. तिने स्वतःला अंध केलं, पण तिच्या भोवतालचं जग स्पष्ट होतं. राजकारण, लोभ, सूड आणि षडयंत्र यांच्या दरबारातच वाढत होते. 100 पुत्रांची आई होणं हा आशीर्वाद नव्हता. ती नियतीची परीक्षा होती. ज्यांना पाहण्याचा हक्क होता, त्यांचं रूप कधीच न पाहणं ही तिची वेदना पराकाष्ठा होती. आई म्हणून तिचं प्रेम विशाल होतं, पण न्यायासाठी आवश्यक असलेलं कठोरपण तिचं हरवलं. मातृत्वाने तिचे डोळे झाकले आणि सत्याने आपला मार्ग घेतला. धृतराष्ट्राचा दुर्बल स्वभाव तिच्या मौनात सुरक्षित राहिला. दुर्योधनाचा अहंकार तिच्या प्रेमात बळकट होत गेला. राजसभेतील द्रौपदीचा अपमान हा केवळ एक प्रसंग नव्हता, तो गांधारीच्या शांततेचा तुटलेला आरसा होता. कधी कधी अपराध हातांनी होत नाही, तो मौनाने घडतो. तटस्थता ही शांत दिसते, पण ती अनेकदा अधर्माची सावली ठरते. तिने षडयंत्र रचले नाही, पण त्यांना रोखण्याची ताकदही वापरली नाही. ती पूर्ण दोषी नव्हती, पण निर्दोषतेचं कवचही तिला मिळालं नाही. तिच्या पट्टीत सहानुभूती होती, पण त्यात वास्तवापासून पळण्याची छाया होती. सत्य पाहण्यासाठी डोळ्यातून धैर्याची गरज असते. डोळ्यांपेक्षा धैर्याची जास्त गरज असते. गांधारीकडे दृष्टी होती, पण निर्णायक क्षणी आवाज हरपला. आईचं प्रेम अनेकदा न्यायाशी संघर्ष करतं आणि त्या संघर्षात न्याय हरला की शोकांतिका जन्म घेते. तिने मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला, पण चुकीला चूक म्हणण्याची वेळ हातातून निसटली होती. जीवनात आपण निवडलेला पक्षही आपली शिक्षा ठरतो. गांधारीने अधर्मात भाग घेतला नव्हता, पण अधर्माच्या बाजूला उभं राहणं टाकलं नव्हतं. युद्धानंतर उरलेली राख तिच्या आयुष्याची साक्ष बनली. मुलांचा मृत्यू हा पराभव नव्हता, तो तिच्या मौनाचा अंतिम हिशोब होता. आई, राणी आणि स्त्री तिन्ही ओळखी त्या राखेत विरघळल्या. वेदनेने करुणेचा आकार सोडला आणि शापात रूपांतर केलं. तिने कृष्णाकडे पाहिलं, सर्व जाणणाऱ्या साक्षींकडे. तिच्या शब्दात सूड नव्हता, तो रिकामेपणाचा असह्य आवाज होता. वंशाच्या विनाशाने तिचं आयुष्य रिकामं केलं आणि त्या रिकामेपणानेच नियतीलाच प्रश्न विचारला. कृष्णाने तो शाप स्वीकारला, कारण आईच्या वेदनेला नकार देण्या इतकं कठोर सत्य नसतं आणि ते कृष्णालाही माहिती होतं. गांधारीची चूक ही कृतीत नव्हती, ती विलंबात होती. सत्याला समोर जाण्यास उशीर करणं हीच तिची सर्वात मोठी हार होती. डोळ्यांवर पट्टी बांधून उजेडाचा शोध लागत नाही. तिने अंधार स्वीकारला आणि अंधाराने तिचं आयुष्य व्यापलं. चुकीला चूक म्हणण्याचं धैर्य नसताना प्रेम अपुरं ठरतं. ती षडयंत्रात सहभागी नव्हती, पण षडयंत्राच्या सावलीतून बाहेर पडलीही नव्हती. पती, पुत्र आणि कुटुंब यांच्या निर्णयांचा भार तिच्यावर आला. कधी कधी आपण केलेल्या कर्माचीच नव्हे, तर आपल्या जवळच्या लोकांच्या कर्माचीही किंमत आपल्याला मोजावी लागते. गांधारी आयुष्यभर दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा भोगत राहिली. आणि मंडळी, जीवनात कर्म आणि नातं यांच्यात संघर्ष असतो. त्या संघर्षात मौन निवडलं की नियती कठोर बनते. गांधारीची कथा आपल्याला हेच सांगते की
सहानुभूती पुरेशी नसते, सहानुभूतीला सत्याची साथ लागते. पट्टी काढली असती तर कदाचित इतिहास वेगळा असता, पण तिला पट्टीत सापडलेली शांतता प्रिय होती आणि शेवटी ती शांतता राखेत बदलली. गांधारी अंध नव्हती, ती निवडकपणे अंध राहिली. तिच्या आयुष्याची होरपळ ही केवळ नियतीची नव्हती, ती एका निर्णयाच्या विलंबाची किंमत होती. कारण अंधार स्वीकारला की प्रकाशाची किंमत चुकवावीच लागते, हे तिला उशिरा कळालं. तर मनातल्या महाभारतातील आज जी व्यक्ती होती, स्त्रीपात्र गांधारी, तिच्याबद्दल मला जी माहिती मिळाली मी तुम्हाला सांगितली. तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. उद्याच्या दिवशी आपण धृतराष्ट्र, महाभारतातील एक ती सुद्धा तपस्वी व्यक्तीच होती, अंध होते आणि तुम्ही त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची तुम्हालाही आतुरता असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या दिवशी मी धृतराष्ट्र ह्या पत्राला घेऊन येणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव. राधे राधे.